घरामध्ये बीट आहे, मग रंगाने सुंदर आणि भन्नाट आणि टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जर तुम्ही खाल्लं ना तर रक्ताची कधी कमतरताच भासणार नाही. असा टेस्टी अगदी 5 ते 10 मिनिटात होणारा पदार्थ तुम्ही खाल्ला आहे का? नसेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. त्याला काय नाव द्यायचं हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच कळेल किंवा तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. एक बीट घेतला आहे मी छानपैकी, वरची साल काढून मस्त किसून घेतला आहे. सेम वाटीच्या प्रमाणामध्ये त्यामध्ये रवा टाकला आहे. हे बघा बीट किसून घेतलेला आहे. त्यामध्ये जाड रवा घेतला, जाड बारीक कोणताही रवा असेल तुमच्याकडे घरात तरी चालेल, तो त्यामध्ये ॲड करायचा आहे त्या वाटीच्या प्रमाणाने. 1 वाटी कीस घेतला आहे आणि तेवढंच वाटी मी जाड रवा घेतला आहे. माझ्याकडे अवेलेबल होता जाड रवा म्हणून मी जाड रवा घेतला आणि थोडं पाणी घालून मिक्सरला मस्त गरगरीत असं बारीक करून घेतलं आहे. त्यामुळे ते छानपैकी हे बघा एकजीव झाला आहे आणि असा मस्त लाल रंग, कलर न टाकता असला दिसतंय बघा, एकदम लाल लाल. हे बघा, हे खाल्लं की लहानांपासून मोठ्यांना खरंच सांगते खूप आवडेल. इतकं टेस्टी आणि सुंदर लागतं. तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा. हे बघा, आता बीट असल्यामुळे थोडंसं त्याची टेस्ट जरा तुरट टाईप असते, ठीक आहे, म्हणून त्यामध्ये मी थोडं तिखट ॲड केलं आहे. ओवा घातला आहे, जिरं घातलं आहे, मस्तपैकी वरनं मीठ घातलं आहे आणि छान एकत्रित ते हे बघा चवेपुरतं मीठ घालायचं आहे आणि एकत्रित मस्तपैकी ते फिरवून घ्यायचं आहे चमच्याने गोल गोल करून. हे बघा एकत्रित होईपर्यंत. तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण चव खरंच सांगते तिखट टाकलं की खूप छान लागते. म्हणजे मुलांना असं एकदम तुरट चव लागणार नाही किंवा बेचव चव लागणार नाही, एकदम टेस्टी आणि वाटणार पण नाही की हे बिटाचं आपण काहीतरी छान ब्रेकफास्ट स्नॅक्स बनवतो आहे म्हणून. आता यामध्ये मिक्स केल्यानंतर मी पाणी ॲड केलं आहे. तुम्ही म्हणाल की का ॲड केलं? कारण आपण जाड रवा टाकलेला होता त्यामध्ये, बरोबर, म्हणून आपण थोडंसं पाणी घालून त्याला 5 मिनटं फक्त साईडला ठेवलं आहे. हे बघा 5 मिनिट ठेवलं आहे म्हणजे तो जो रवा आहे जाड छानपैकी तो भिजला जातो आणि मिश्रण छानपैकी आपलं सगळं एकत्रित घट्टपणे होतं. बघा 5 मिनिटानंतर आपण बघितलं आहे. हे बघा मग अशी किती पातळ दिसत होता, आता एकदम छानपैकी एकजीव झाला आहे. सगळं एकत्रित असं मिक्स करायचं आहे. रवा पण आपला जाड आहे म्हणजे टचर खाताना पण तो काही लागणार नाही आहे. आणि आता वरतून मी हे घातलेलं आहे 2 चमचे यामध्ये दही घातलं आहे. दह्याने इतकी सुंदर टेस्ट येते, खरंच एकच नंबर. जसं की आपण रव्याचं घावण वगैरे बनवतो ना, लाईक मस्त त्या टाईपच बरं का. त्यामध्ये 2च चमचे मी फक्त दही घातलं आहे. तुम्हाला वाटलं तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल, पण नक्की अशी रेसिपी तुम्ही एकदम सेम टू सेम करून बघाल ना, तुम्हाला 100% सांगते की खूप आवडेल आणि पुन्हा पुन्हा करायला. अतिशय हेल्दी आहे. स्नॅक्स, ब्रेकफास्ट, टिफिनसाठी तर एकदम परफेक्ट आहे मुलांना. मुलं बीट खाण्याचा असा कंटाळा करतात, पण असं ते नक्कीच खाणार आणि खूप काही वेळ लागत पण नाही. एकदम झटकीपट रेसिपी तयार होते आणि छानपैकी ते एकत्रित मिश्रण केलेलं तव्यावरती, तवा गरम झाल्यावर तेल टाकून छान गोलाकार फिरवून घेतलं आहे. छानपैकी सगळीकडे स्प्रेड केलं आहे. आजूबाजूने तेल टाकायचं आहे. थोडंसं झाल्यानंतर मस्तपैकी ते मागून पुढून दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचं आहे. हे बघा तुटण्याचं पण टेन्शन नाही आणि काहीच नाही. हे बघा एकदम कडक नाही, धडक नाही, एकदम मस्त छान कुरकुरीत आणि टेस्टी. टेस्ट तर खरं सांगते एकच नंबर. म्हणजे वाटणार पण नाही तुम्ही बिटाचं काहीतरी मेनू खाताय हा म्हणून. मुलांना पण खरंच सांगते खूप हेल्दी आहे मुलांसाठी आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसा झाला आहे म्हणून. हे बघा छानपैकी मागून पुढून तुम्ही बटर लावून भाजा, तूप लावून भाजा किंवा तेल लावून. मी इथे तेल टाकलं आहे, तर मी तेल लावून मस्त मागून पुढून छानपैकी भाजून घेतलेलं आहे. अगदी कमी तेलात पण होतं, त्यामुळे खूप ऑइली पण नाही, काही नाही. अतिशय हेल्दी ब्रेकफास्ट तयार होतो आणि यामध्ये आपण फक्त बीटच घातलं आहे. तुम्ही दुसरं काही काकडी वगैरे घातली तरी चालेल, पण हे फक्त आणि फक्त बीटाचे आहे. हिमोग्लोबिनचा ज्यांना प्रॉब्लेम असेल किंवा नसेल तरी देखील कधीही होणार नाही, म्हणून लहान मोठ्यांनी सगळ्यांनी आवर्जून खावे असे एकदम छान बीटाचे आपण मस्तपैकी घावण बनवले म्हणू शकतो किंवा बीटाचा डोसा म्हणू शकतो किंवा बीटाचं धिरडं बनवलं असं म्हणू शकतो. हे बघा एकदम मस्त लाल लाल रंग आला आहे त्याला. हे मागून पुढून असं मस्त छानपैकी त्याला भाजून घेतलं आहे. हे बघा एक सांगते तुम्हाला, चव खरंच एकच नंबर आहे. मी म्हणण्यापेक्षा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, टेस्ट करा आणि मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये कसे झाले आहेत ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांचे थँक्यू आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
हे बघा असं 1 2 3 करून छानपैकी मी सगळे करून घेतले आहेत आणि गरमागरम सगळं फॅमिलीसोबत मस्तपैकी खात एन्जॉय करायचं आहे. आणि आपला हा हेल्दी अतिशय झटकीपट कमी वेळेमध्ये होणारा स्नॅक्स ब्रेकफास्टचा आयटम रेडी आहे. हे बघा एकदम मस्तपैकी लाल लाल. हे बघा एकदम मऊसूत असा मस्त झाला. हे बघा तुटत नाही, काही नाही आणि काहीच नाही. फक्त वाटीच्या प्रमाणाने प्रमाण व्यवस्थित घ्या म्हणजे तुटणार नाही काही आणि एकदम मस्त परफेक्ट बनेल. हे बघा आकार बघू आणि टेस्ट करा आणि नक्कीच सांगा कसा झाला आहे. जर आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.